कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहिल्या देवी ही एक छोटीशी प्रेमाची भेट समजा। या बदल्यात फक्त एक सही हवी आहे तुमची, ती करा। ही विनंती नाही, ऑर्डर आहे। मी तुमची सिक्युरिटी मोडून तुमच्या बेडरूम मध्ये येऊ शकतो। यावरून मी अजून काय काय करू शकतो याचा अंदाज आला असेलच। आपलाच कृपाभिलाषी, कोण ते तुम्ही ओळखताच। अहिल्या, आज लापशी खाल्ली आहे, पण आता उद्यापासून काय काय झालं? काय कोण आहे? पारू, पारू, देवी आई, देवी आई, ह्यो तर देवी आईंचाच आवाज होता, पण इथं तर कुणी बी दिसेना झालंय। देवी आई इथं काय येतील म्हणा, आणि मला भास झाला। पारू, देवी आई, देवी आई, हे काय झालं तुम्हाला? हे असं काय लागले तुम्हाला? अशा का दिसताय तुम्ही? बोला ना काहीतरी। हे काय झालंय? देवी आई, देवी आई, हे बाळा पारू, काय झालं? तुला काही वाईट सापण पडलं का? वय बा, मला ना लई वाईट सपन पडलं बघ। आणि ना माझ्या स्वप्नात ना देवी आई आल्या होत्या। हे पण बा, देवी आई सारख्या वाटत नव्हतं र। त्यांना ना काहीतरी झालं होतं बा। मला ना फक्त एकदा देवी आईंना बघायचंय। मी त्यांना बघते ना पडदेशी येते। अगं ऐक ना पारू, कसं आहे ना की अगं सापनच येते, शांत हो तू, सोडून द्यायचं असतं आपण। हे बघ बा, जवळ मी माझ्या देवी आईंना बघत नाही ना तोपर्यंत ना मला चैन नाही पडणार। मी ना फक्त त्यांना लांब न बघते आणि पडदेशी येते। हा अगं ऐक पारू, ऐक, त्यांनी तुला बंगल्यामध्ये यायला बंदी घातली आहे ना, लक्षात आहे ना तुझ्या? मग अरे पण बा, हे बघ, माझं म्हणणं मला काहीतरी वेगळंच सांगतंय बघ। मला देवी आईंची लई काळजी वाटते। आणि कसं आहे ना, तुझ्या मनात सारखा देवी आईंबद्दलच विचार असतो ना, म्हणून स्वप्नात पण दिसले असतील त्या। बा, पहाटेचं सपन खरं होतं असं म्हणतात बा। देवी आईंवर कुठलं संकट तर येणार नाही ना? अगं काही संकट वगैरे येणार नाही, लवकरात लवकर त्या तुला भेटतील। आणि बघ, आता उजेडत पण आले, तू एक काम कर, तू आवरायला घे। आदित्य बाबांबरोबर तुला बाहेर गावी जायचंय ना? वय मी अभी येणार आहे। तू पण जायचंय, तू पण आवरायला घे। आवरायला घे, नको विचार करू।
हा बुके घरात कसा आला? तुम्ही दोघं असता ना दारावर? मग हा बुके आत कसा आला? मॅडम, त्यांची काहीच चूक नाही. ते तर सोडायला तयार देखील नव्हते. मीच त्यांना सांगितलं. कारण पांढऱ्या कपड्यात एक राजकारणी साहेब आले होते. ते म्हणाले अहिल्यादेवींना आनंदाची बातमी सांगायची. सचिन म्हणून आत सोडायला सांगितलं मला न विचारता? पहिल्या सचिन कडून चूक झाली असली तरी तो जुना आणि विश्वासू माणूस आहे. माहितीये, पण तुम्हाला सगळ्यांना याचं गांभीर्य माहिती नाहीये. श्रीकांत काल आलेला फोन, हा बुके, हे सगळं एकाच माणसाने केलंय. कोणाचं बहिणी? माजी मंत्री सूर्यकांत कदम. माजी मंत्री सूर्यकांत कदम. माजी मंत्री सूर्यकांत कदम. डील कॅन्सल झाली. आता प्लॅन बी. यापुढे लक्षात ठेवा, या घरात माझ्या परवानगीशिवाय एक मुंगी सुद्धा येता कामा नये. येऊ शकता आता. सगळ्या स्टाफला जायला सांगितलंय मी. वहिनी, आत्ता माझ्या लक्षात आलं, सूर्यकांत कदम आहेत त्याच्या पीएचा मला फोन आला होता 2:30चा. तो तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागत होता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.